उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांच्या मधल्या भुकेसाठी किंवा छोट्या भुकेसाठी अशा प्रकारचा पदार्थ करा की मुलं बाहेरचे कुरकुरे किंवा चिप्स कधीच मागणार नाहीत. चवीला अतिशय खमंग, कुरकुरीत, क्रिस्पी आणि क्रंची असे 1 वाटी तांदळाच्या पिठापासून 1 ते 2 महिने टिकणारे घरच्या साहित्यापासून तांदळाच्या पिठापासून चिप्सची रेसिपी बघणार आहोत. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर पुढच्या लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी आवडली असेल तर तुम्ही या रेसिपीला जॉईन देखील करू शकता. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. इथे मी राशन तांदळाचं पीठ वापरलं आहे. तुम्ही कोणत्याही तांदळाचं पीठ वापरू शकता. वजनी माप म्हणायचं म्हटलं तर इथे साधारण 150 ग्रॅम एवढं तांदळाचं पीठ घेतलं आहे. 1 वाटी गच्च भरून एवढं पीठ घेतलं आहे. 2 कढीपत्त्याची धाटं घेतली आहेत. पीठ हे चाळणीने चाळून वाटीच्या मापाने इथे मोजून घेतलं आहे. तर इथे जेवढ्या वाटीत आपण पीठ मोजून घेतलं आहे तेवढ्याच वाटीने पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत. तर इथे 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1 वाटी इथे पाण्याचा वापर केला आहे. पातेल्यातील पाणी गॅसवर उकळवण्यासाठी ठेवायचं आहे. तर चिप्स करण्यासाठी काही मसाले देखील आपण घरगुतीच वापरणार आहोत. तर इथे 1 चमचा ओवा घेतला आहे आणि कढीपत्त्याची जी पाने आहेत कात्रीच्या साहाय्याने अगदी बारीक असे चिरून घेतले आहेत. 1 चमचा काळे तीळ घेतले आहेत. काळे तीळऐवजी तुम्ही पांढरे तीळसुद्धा इथे वापरू शकता. पोहे खायच्या चमच्याने इथे 1 चमचा लाल तिखट घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चमचाभर लाल तिखट घेतला आहे. अर्धा चमचा हळद घेतली आहे. हे सर्व जिन्नस आपण एका डिशमध्ये घेणार आहोत. तर इथे बघा, गॅसची फ्लेम मी मोठी ठेवली होती आणि त्यानंतर बघा पाणी छान आपलं उकळत आलं आहे. तर पाणी छान उकळलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता, मीठ आपलं छान मिक्स करून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये. मीठ छान मिक्स झालं आहे. मीठसुद्धा विरघळलं आहे आणि पाणी बघा किती छान असं उकळत आलं आहे. पिठामध्ये कुरकुरीत आणि क्रिस्पीपणा येण्यासाठी इथे 1 चमचाभर मी इथे तेल वापरलं आहे. आणि आपल्याला हे तेल घातल्यानंतर लगेचच आपल्याला प्लेटमधले सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत. छान मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये. जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवली आहे. तर इथे बघू शकता पाणी छान उकळत आलं आहे. तर पाणी छान उकळत आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना पूर्ण लहान अशी ठेवायची आहे आणि त्यानंतर हे तांदळाचं पीठ आहे थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करत जायचं आहे. तर इथे बघू शकता थोडं थोडं करून मी पीठ घातलं आहे. एकही गुठळ्या झाल्या नाहीत. अगदी व्यवस्थितपणे ह्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. आणि हे तांदळाचं पीठ जे आहे या मसाल्यामध्ये, या मसाल्याच्या पाण्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम पूर्ण लहान ठेवायची आहे आणि लहान गॅसची फ्लेम ठेवून आपल्याला हे सगळं पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर साधारण इथे ह्या पिठाला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता मिनिटानंतर गॅस आपली जी आहे ना बंद करून घ्यायचा आहे आणि त्यावर एखादी ताटली किंवा प्लेट अशी झाकून घ्यायची आहे. जेणेकरून या तांदळाची जी वाफ आहे ती अजिबात बाहेर पडता कामा नये. तर इथे बसाने हे पीठ जे आहे ते पूर्णपणे थंड असं झालं आहे. जरासुद्धा माझ्या हाताला कोमट किंवा असं गरम लागत नाही. अगदी पूर्णपणे हे पीठ जे आहे मी थंड करून घेतलं आहे. सुरुवातीला हातानेच हे पीठ मळून घ्यायचं छान असं. जर लागेल असेल तर थोडं थोडं करून पाणी घालून हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. तर हे तांदळाची चिप्स करण्यासाठी इथे मी रेशनच्या तांदळांचा वापर केला आहे पिठाचा. तर तुम्ही कोणतेही तांदूळाच्या पिठाचा वापर करू शकता, पण फक्त आंबेमोर आणि इंद्रायणी ह्या 2 पिठाचा मात्र इथे वापर करायचा नाही. हे जे पीठ आहे ना अगदी चिकट असतं आणि त्याच्या ज्या आपण चिप्स करतो ना तर त्या वातट आणि चिवट होतात. चिप्स करण्यासाठी तुम्ही रेशनचे तांदूळ किंवा इडलीचे तांदूळसुद्धा वापरू शकता. त्याने देखील आपले हे चिप्स आहे ना खायला खमंग आणि कुरकुरीत असे लागतात.
तर पीठ छान आपलं मळून झालं आहे, तरी मी पोलपाट्यावर इथे तेल लावून घेतलं आहे आणि जे पिठाचा एखादा गोळा घ्यायचा आहे आणि ते देखील आपल्याला ह्या पिठामध्ये छान असा चोळून घ्यायचा आहे पोलपाट्यावर आणि छान असं मळून घ्यायचं आहे. जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तर इथे एक मोठी चपाती होईल एवढा असा पिठाचा गोळा घेतला आहे. पिठाचा गोळा जो आहे तो छान असा गोल करून घ्यायचा आहे. पिठाला पोलपाटाला तेल लावून घ्यायचं आहे. आपल्याला हा गोळा छान असा लाटून घ्यायचा आहे. तर मोठी अशी पोळी होईल एवढा आपल्याला पातळ असा इथे चिप्स लाटून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला छान असा चिप्स हे पूर्ण लाटून घ्यायचे आहे त्या पिठाचे. तर इथे बघू शकता अगदी पातळ असं लाटून घेतलं आहे मी. तर हा गोळा ना तुम्ही कॅरी बॅग प्लास्टिकवर सुद्धा ठेवून तेल लावून छान असा पातळ लाटून घेऊ शकता. तर इथे बघू शकता पोलपाटवरच इथे आपलं छान हे पीठ लाटून तयार झालं आहे. तर मी ह्याचे छान असे काप तयार करून घेत आहे. छान असे पातळ असे इथे आपले हे काप तयार झाले आहेत. तर हे काप जे आहेत मी ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेत आहे. तर तुम्हाला हवं तर चौकोनी आकारामध्ये सुद्धा तुम्ही हे चिप्स तयार करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व चिप्स तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता सगळ्या मी ज्या चिप्स आहेत त्या कापून घेत आहे. कापल्यानंतर हे जे चिप्स आहेत ना अगदी कलरफुल असे दिसत आहेत आणि खूप सुंदर असे हे चिप्स दिसत आहेत. तर खायला देखील हे चिप्स आहेत ना खूप खमंग आणि टेस्टी लागतात. या पद्धतीचे जर तुम्ही चिप्स करचाल ना खरंच सांगते की तुम्ही बाहेरचे मुलांना कुरकुरे देणं विसरूनच जाल. मुलंसुद्धा कुरकुरे बाहेरच्या मागण्याचा हट्ट कधीच करणार नाहीत. इतके हे चवीला टेस्टी आणि हेल्दी असे घरच्या साहित्यापासून चिप्स तयार होतात. तर इथे बघा आपले सगळे चिप्स तळण्यासाठी रेडी आहेत. गॅसवर कढई ठेवली आहे. तेल आपलं छान तापलं आहे आणि गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम हीटवर ठेवली आहे. लो टू मीडियम हीटवर ठेवून आपल्याला हे सर्व चिप्स आहेत छान कुरकुरीत आणि रंग बदलेपर्यंत इथे आपल्याला हे चिप्स आहेत ते छान तळून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता चिप्स आपले छान फुलून वर आले आहेत आणि अगदी खमंग असा चिप्सचा तळताना देखील वास येत आहे. तर इथे आपले चिप्स आहे ना तळून रेडी होत आले आहेत. तर इथे बघू शकता हे चिप्स तळण्यासाठी खूप वेळ लागत नाही. साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये चिप्स लगेचच तळून तयार होतात. तर इथे बघू शकता रंग देखील फार सुंदर आला आहे चिप्सला आणि एकदा चाळणीमध्ये घेत असताना चिप्सचा अगदी कुरकुरीत आवाज आल्यानंतर आपल्याला तेलातून काढून घ्यायचे आहेत हे चिप्स. इथे बघू शकता अगदी छान कुरकुरीत असा आवाज येत आहे या चिप्समधून आणि त्यानंतर मी या कढईतनं काढून घेत आहे. तर अशाच पद्धतीने आपण सगळे चिप्स तयार करून घेणार आहोत. जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि ही जर चिप्सची देखील रेसिपी आवडली असेल तर कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. तर या पद्धतीनेच आपण सर्व चिप्स तळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही देखील घरी नक्कीच ट्राय करा. खूप चवीला खमंग आणि खुसखुशीत आणि कमी तेल पिणारी आणि मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूप अशी आवडणारी रेसिपी इथे मी शेअर केली आहे. तर मधल्या वेळेमध्ये मुलांच्या छोटे भुकेसाठी तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. मोठ्यांसाठी जर करायचं असेल तर यामध्ये थोडेसे लाल तिखट आणि चाट मसाला लावून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. चवीला देखील जसे बाहेरचे मार्केटमधले चिप्स भेटतात ना त्यापेक्षा देखील हे चिप्स आहेत ना खूप सुंदर असे लागतात. तर या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी वेगळं असं काही घरातच केलेलं हेल्दी असा स्नॅक्स घरी नक्कीच ट्राय करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपी सोलापूरचे सहज असे नोटिफिकेशन मिळवत राहा. चला तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.